नमस्कार. 2026 हे वर्ष थोडं वेगळं ठरणार आहे. खरं तर 2026 मध्ये 12 नाही तर चक्क 13 महिने असणार आहेत. आता हे गणित नेमकं कसं जुळतं आणि या 13 महिन्यांच्या वर्षामागील रहस्य काय आहे, आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज प्रामुख्याने 4 मुद्द्यांवर चर्चा होईल. सर्वांत आधी 13 महिन्यांची ओळख, मग त्यामागचं खगोलीय गणित, सणांवर होणारा परिणाम आणि शेवटी या काळात पाळले जाणारे नियम आणि प्रथा. विभाग पहिला. 2026 13 महिन्यांचं वर्ष. एरवी वर्ष 12 महिन्यांचं असतं हे अगदी उघड आहे. पण 2026 मध्ये एक मोठा अपवाद घडणार आहे. एका वर्षात 13 महिने असणं ही खरोखरच एक विलक्षण खगोलीय घटना आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, 2026 मध्ये येणारे आपले सगळे महत्त्वाचे सण इतके पुढे का ढकलले गेले आहेत? नेहमीच्या तारखांपेक्षा सगळंच उशिरा का होतंय? यामागे नक्कीच एक खास कारण आहे. तर मुख्य मुद्दा असा आहे की हिंदू पंचांगानुसार ह्या वर्षात एक अतिरिक्त महिना जोडला गेलाय, ज्याला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. आणि विशेष म्हणजे 2026 मध्ये ज्येष्ठ महिना एकदा नाही तर सलग 2दा येतोय. सद्यस्थितीत 17 मे पासूनच हा अधिक मास सुरू झालाय. विभाग दुसरा. यामागचं खगोलीय गणित. हा अधिक मास काही अचानक उगवलेला नाहीये बरं का. आपली प्राचीन पंचांग पद्धती ही खऱ्या अर्थाने एक अतिशय प्रगत अशी खगोलीय गणितीय प्रणाली आहे. निसर्गातील एक मोठं चक्र संतुलित करण्यासाठी शोधलेला हा एक अत्यंत बुद्धिमान उपाय आहे. अडचण नेमकी कुठे येते ते पाहूया. सूर्यावर आधारित असलेलं सौरवर्ष साधारणपणे 365 दिवसांचं असतं, ज्यावर आपले ऋतू अवलंबून असतात. पण त्याचवेळी चंद्रावर आधारित असलेलं चंद्रवर्ष हे फक्त 354 दिवसांचं असतं. आणि इथूनच अधिक मासाचा जन्म होतो. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचा आकडा समोर येतो तो म्हणजे 11. सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यात दरवर्षी बरोबर 11 दिवसांचा फरक पडतो. हे 11 दिवस एका उरलेल्या बाकीसारखे, म्हणजे एका खगोलीय रिमाइंडरसारखे दरवर्षी साचत जातात. आता थोडं गणित लावूया. जर दरवर्षी 11 दिवस उरत असतील तर सलग 3 वर्षात हा आकडा साचून साधारण 32 ते 33 दिवसांपर्यंत पोहोचतो. म्हणजे विचार करा, तब्बल एका संपूर्ण महिन्याएवढा हा काळ तयार होतो. आणि ही दरी भरून काढणं खगोलीयदृष्ट्या अत्यंत आवश्यक असतं. ह्याच समस्येवर हा 3 वर्षांचा परफेक्ट उपाय शोधला गेलाय. हे जे साचलेले 32-33 दिवस आहेत ना, त्यांना संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो. पाश्चात्य कॅलेंडरमधल्या लीप इयर सारखंच हे काम करतं. फक्त इथे एक दिवस नाही तर संपूर्ण महिनाच जोडला जातो, जेणेकरून आपले सण आणि ऋतू यांचं चक्र निसर्गाशी अगदी अचूक जोडलेलं राहील. आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, सणांवर होणारा परिणाम. खगोलीय गणित तर आपण पाहिलं, पण याचा आपल्या रोजच्या जीवनावर आणि उत्सवांवर काय आणि कसा परिणाम होतो ते बघूया. हे गणित प्रत्यक्षात कसं उतरतं ते पाहू. 17 मेला अधिक मास सुरू होतो आणि तो 15 जूनला संपतो. हा काळ एका पॉज बटनसारखं काम करतो. याचाच परिणाम म्हणून पुढे येणारा रक्षाबंधनाचा सण थेट 28 ऑगस्टला जातो आणि दिवाळी चक्क 8 नोव्हेंबरला जाऊन पोहोचते. थोडक्यात सांगायचं तर या खगोलीय गणिताचा थेट परिणाम असा होतो की 2026 मधले आपले प्रमुख सण त्यांच्या नेहमीच्या वेळेपेक्षा साधारण 15 ते 20 दिवस उशिरा येतील. अधिक मासामुळे हिंदू कॅलेंडरला थोडं थांबून पुन्हा एकदा सौर वर्षाशी ताळमेळ बसवण्याची संधी मिळते. आता आपण शेवटच्या आणि चौथ्या विभागाकडे आलो आहोत, पवित्र नियम आणि प्रथा. आतापर्यंत आपण खगोलशास्त्र पाहिलं, आता थोडा अध्यात्माकडे वळूया. हा जो जास्तीचा महिना मिळतो त्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसा वापर होतो हे जाणून घेणं खूप रंजक आहे. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. ह्या काळात मुख्यत्वे 2 गोष्टींवर भर दिला जातो. एकीकडे भगवान विष्णूची उपासना, गरजूंना अन्नदान आणि भगवद्गीतेचं वाचन करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. तर दुसरीकडे तामसी आहार म्हणजे मांसाहार आणि मद्यपान तसंच नवीन गुंतवणूक किंवा सांसारिक सुख उपभोगांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. थोडक्यात हा काळ निखळ भक्तीसाठी राखीव असतो. आता यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम्य कर्म किंवा शुभ कार्यांना दिलेला पूर्णविराम. वैयक्तिक आनंदासाठी केली जाणारी कोणतीही मंगल कार्य या काळात वर्ज्य मानली जातात. विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नामकरण यांसारखे मोठे सोहळे अधिक मासात पूर्णपणे थांबवले जातात.
कारण हा संपूर्ण महिना भौतिक प्रगतीसाठी नाही तर केवळ आणि केवळ आध्यात्मिक साधनेसाठी राखून ठेवलेला असतो. यामागील मूळ विचार अतिशय सुंदर आहे. असं मानलं जातं की या जास्तीच्या 13व्या महिन्यात केलेली भक्ती आणि साधना एरवीपेक्षा अनेक पटींनी जास्त फळ देते, ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हा जणू निसर्गाने दिलेला एक आध्यात्मिक बोनस महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. या सर्व माहितीच्या आधारे शेवटी एक खूप छान विचार समोर येतो. आजच्या या वेगाने धावणाऱ्या आधुनिक जगात केवळ भक्ती आणि साधनेसाठी स्वतःला एक संपूर्ण महिना थांबवणं हा जीवनातला समतोल साधण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो का? निसर्ग जसा अधिक मास निर्माण करून काळाचा समतोल राखतो, तसाच हा काळ आपल्या धावपळीच्या जीवनात शांतीचा समतोल राखायला नक्कीच मदत करू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?